नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. एकनाथ शिंदेंचा आता संताप होणारच असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. भाजपचा आनंद खोटा, फडणवीस संताप दाखवणार नाहीत असं देखील राऊत म्हणाले. कॅफेमध्ये जाऊन आतापर्यंत काड्या कुणी केल्या असा खोचक सवाल देखील राऊतांनी विचारला आहे. तर संजय राऊत यांनी या संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊतांनी टोला लगावला आहे. आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार. आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव काय तो कामाचं बोला यार. दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही. फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात. जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय. त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू. बघा, एकनाथ शिंदेंचा संताप होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत, पण आतून त्यांचं पोटात ढवळाढवळ सुरू होऊ शकते. पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आहे. भाजपचा आनंद हा किती खोटा असतोय आम्हाला माहिती आहे. ते आनंद पोटात माझ्या मावेना हे असं त्यांचं जरी असलं तरी त्यांच्या पोटात आणि बघा, मी ओळखतो सगळ्यांना. आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन हे आम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे ते फक्त उद्धव साहेब आणि राज साहेबच घेऊ शकतात. त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही.